दंडोत प्रणाम। माझ्या भावाने आज नाशिकमध्ये कॅफे ओपन केलं होतं, तर त्या कॅफेची पूजा होती दुपारी। आम्हाला पूजेला जायला जमलं नाही म्हणून आम्ही सायंकाळी जायचा प्लॅन केला आणि जाताना बुके बघत होतो पण काही मिळालं नाही, त्यामुळे आम्ही विचार केला की एक छान छोटंसं प्लांट घेऊन जाऊया। प्लांट घ्यायला आलो आणि इथे आम्ही हे प्लांट घेतलं त्यासाठी आणि कॅफेवर पोहोचलो। तिथे गेल्यानंतर दादाचा खूप आग्रह होता चहा घ्या असं, तर चहा वगैरे घेतला आणि तितक्यातच एक मसाला मॅगीची ऑर्डर आली। दादा म्हटला की उद्याकडे देतो, आज स्टार्ट नाही केलेले। मी विचारलं, म्हटलं तुम्ही नाही आणलं का सामान? तर ते म्हटले की आहे अगं, पण आज नको, उद्यापासून देऊयात। मी म्हटलं थांबवा त्यांना, मी बनवते। इकडे मसाला मॅगी बनवायला घेतली आणि जो माऊचा भाऊ आहे तो मला हेल्प करत होता। तुम्ही बघू शकतात मॅगी किती छान झालेली आहे। मॅगी झाल्यानंतर आम्ही त्यांना सर्व केली आणि त्यांचा रिस्पॉन्स पण विचारला। ते म्हटले खूप छान झाली होती मॅगी। तुम्हीही नाशिकमध्ये राहिला असाल तर गोविंदनगरला कॅफे आहे, व्हिजिट करायला विसरू नका। तोपर्यंत बाय।